दिवस सुरू होते, त्यामुळे कुठल्याही वेळेला पाऊस पडायचा. कधी ऊन तर कधी पाऊस, आणि कधी कधी तर वादळी पाऊस. गेल्या 1 आठवड्यापासून विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत होता. अगं सुनबाई अंजू, लवकर टेरेसवर जाऊन बघ, पावसाची भुरभुर सुरू झालीये. काय म्हटले आई? अहो आई, आत्ताच थोड्या वेळापूर्वी ऊन पडलं होतं. काय नाही, आता परत सगळे कपडे खाली आणायला लागतील. आपण पटकन ते काम करून येऊयात खाली. नाही नाही, असू देत, मीच जाते. मग परत तुमचे गुडघे दुखायला सुरुवात होतील. मीच जाऊन घेऊन येते. या पावसाळ्यात ना कपडे वाळण्याचा मोठा प्रश्न आहे. अंजू, जरा गरमागरम कांदा भजी मिळाली ना तर मज्जा येईल. भजी बिजी नंतर मिळेल, आधी वरती माझ्या बरोबर टेरेसवर चला. एक सुट्टी टाकलीये मी आज आराम करायला म्हणून, आणि तुम्हाला लगेच कामाला लावतेस यार. अगं कपडे तर सगळेच भिजून गेले. हा पाऊस काही थांबायचं नाव घेत नाहीये. अगं अंजू, इथं खोलीत काय करतीयेस? कपडे वाळवण्यासाठी दोरी बांधत होते. स्टँड वरती सगळे कपडे नाही मावणार ना. मग हे काय सगळं? स्वतःची खोली एवढी मोठी आहे तरी माझ्या खोलीत दोरी बांधतीयेस, आणि ती दोरी पण नेमकी माझ्या पलंगाच्या वर बांधलीयेस. बरं, तू जर भजी बनवणार असशील तर 1-2 मिरचीच्या भजी पण माझ्यासाठी बनव. तुमच्यासाठी पोहे बनवले ताई मी. पावसाळ्यात एवढं तेलकट तिखट तुमच्या तब्येतीला झेपणार नाही. अगं थोडंसं खाल्लं तर काही नाही होत. पावसाळ्यात थोडीशी इच्छा होतेच ना खाण्याची. आई, मग औषध कुणाला लागतं? बर, करते मी. आता खुश? अंजू, मला पनीर पकोडा दे ना अजून. मला पण दे ना एक. आई, तुम्ही आता पोहे खा बरं गपचूप. तेवढ्यातच मुलं शाळेतून येतात. अरे अरे, शूज बाहेर काढा ना. आणि तुम्ही दोघं भिजलात कसे? आई, ते आपल्या गल्लीत ना पाणी भरलंय, त्यामुळे व्हॅन अंकलनी आपल्या गल्लीच्या बाहेरच व्हॅन थांबवली होती. उद्या आमच्या शाळेला सुट्टी आहे. होय, उद्या तू आमच्यासाठी ब्रेकफास्टला. बस बस, आताच तुमच्या पप्पांची फरमाईश पूर्ण झाली की आता लगेच तुमची फरमाईश. ही गरमीचे दिवस होते त्यावेळेला पाऊस पडला नाही. आता शाळा सुरू झाल्यात आणि पावसाचा जोरही सुरू झालाय, आणि हे तुम्ही चिखलातले बूट तसेच आत घेऊन आलायत. निदान त्यांचे बूट परवापर्यंत वाळतील तरी. तेवढ्यात मानवच्या ऑफिसमधून फोन येतो आणि त्याला अर्जंट ऑफिसमध्ये बोलावतात. अरे तू कुठे चाललास? आई, ऑफिसमधून फोन आला होता. मला अर्जंट जावं लागतंय. सुट्टी असली तरी मी आराम करू शकत नाही. पाऊस थोडासा थांबलाय, मी पटकन जाऊन येतो. मानव ऑफिसला जातो. पाऊस थोडा थांबला होता. तेव्हाच अंजूची सासू म्हणते, मला टेलरच्या दुकानात जायचंय. किती दिवस झाले माझ्या एका साडीला फॉल पिको करायचंय. आई, मघाशीच बातम्यांमध्ये सांगितलंय की संध्याकाळी खूप जोराचा पाऊस, वादळ, विजांचा कडकडाट सुद्धा होणार आहे, आणि तुम्हाला टेलरकडे जायचंय आता. अगं नाही येते पाऊस, बघ तरी आभाळ स्वच्छ झालंय आता. मी म्हंटल लवकर जाऊन येऊयात. रिक्षाने जाते, तू काळजी करू नकोस, मी अर्ध्या तासात येते. आई, मला पॉपकॉर्न खायचे, मला पॉपकॉर्न करून दे ना प्लीज. आणि मला पनीर सँडविच पण. तुमच्या खोलीत जाऊन बसा, मी तिथेच घेऊन येते. अंजू किचन मध्ये गेली आणि तिची सासू टेलरच्या दुकानात जायला निघाली. पण बराच वेळ झाला आणि आपली सासू परत आली नाही म्हणून ती काळजी करत होती. आणि खूप पाऊसही पडायला लागला. अरे बापरे, आता तर जोरात पाऊसही यायला लागलाय आणि वारंही सुटलंय. आई अजून कशा आल्या नाहीयेत? एव्हाना त्यांना यायला हवं होतं. आई, पाऊस येतोय, आता खूप मज्जा येईल. चल दादा, आपण बाहेर जाऊन खेळूया. आई बघ ना, पावसाचे थेंब किती छान दिसत आहेत ना. मुलांनो, तुम्ही इथेच खेळा, मी तुमच्या आजीला बघून येते जरा. मी त्यांना बघूनच येते आता. अंजू आपल्या सासूला शोधायला बाहेर पडते. ती अगदी चौकापर्यंतही आली नव्हती, पण पाऊस आता खूपच जास्त वाढला होता आणि गडबडीत ती आपली छत्री सुद्धा घरीच विसरली. रस्त्यावर एकही रिक्षा दिसत नव्हती. पावसाचं पाणी रस्त्यावर भरू लागलं होतं. अंजूला आता भीती वाटायला लागली होती. तिला घरी तर जायचं होतं, पण तिला आपल्या सासूचीही खूप काळजी वाटत होती. टेलरचं दुकान थोडंसं लांब होतं. रस्त्यावर साठलेल्या पाण्यामधून अंजू तशीच पुढे चालत चालत टेलरच्या दुकानापर्यंत पोहोचली. बबली आंटी, तुमचा फोनच लागत नव्हता. मी केव्हापासून तुम्हाला फोन लावत होते. आई कुठे आहेत? तुझी सासू तर अर्धा तास आधीच निघून गेली की. एव्हाना त्या घरी पोहोचायला पाहिजे होत्या. त्यांचा फोन पण स्विच ऑफ येतोय. मग आई कुठे गेली असतील? त्या बाईंचं बोलणं ऐकून अंजू खूपच घाबरते आणि ती ताबडतोब आपल्या सासूला शोधायला तिथून बाहेर पडते. दादा, अहो रिक्षावाले दादा, जरा थांबा. मी जर मानवला आता फोन केला तर तो उगाच काळजी करत बसेल. तो एकतर ऑफिसमध्ये गेलाय आता. अरे देवा, आई कुठे गेल्या असतील आता? आई सापडू देत देवा, त्यांची रक्षा कर, त्यांना नीट ठेव. अंजू देवाची प्रार्थना करते. तेव्हाच एका झाडाखाली पावसात भिजत असलेली आपली सासू तिला दिसते. अंजू रिक्षावाल्याला त्या दिशेने जायला सांगते आणि आपल्या सासूला ती आवाज देते. आई, आई इकडे. अगं अंजू, तू या लवकर, या इथे रिक्षात बसा.
कशी बशी अंजू पावसात भिजत आपल्या सासूला घेऊन घरी पोहोचते. अगं त्या बाईंच्या दुकानातून निघाले आणि अचानक पावसाने जोर धरला बघ. आणि एवढ्या पावसात मला धड चालायलाही सुचत नव्हतं. त्यात रिक्षा पण मिळत नव्हती. रस्त्यात एवढं पाणी भरलं होतं त्यामुळे झाडाच्या खाली थांबले होते मी. पण किती वेळ झालं पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता. अंजू, माझ्यामुळं तुला किती त्रास झाला ना. मी तुझं ऐकलं असतं आणि गेले नसते तर बरं झालं असतं. तुला पण माझ्यामुळे एवढा त्रास नसता घ्यायला लागला. आई, आता हे सगळं सोडून द्या. मी हा आलं घातलेला चहा आणलाय, तो पिऊन घ्या, नाहीतर उगाच सर्दी होईल. पोरांनो, पप्पांना यातलं काही सांगू नका हा. किती चांगली आहे माझी सून. एवढ्या पावसात मला शोधायला आली. रोहन, पूर्वी, मम्मी कुठे गेली? पाऊस थांबला होता म्हणून तिने कपडे वरती वाळत घातले होते. मग ती तुला शोधायला गेली होती. त्यामुळे कपडे आता परत भिजले. अंजू, तू माझ्यावर नाराज तर नाहीयेस ना? नाही, मी नाराज तेव्हा असते जेव्हा तुम्ही तेलकट पदार्थ खाता आणि तुमचा मोबाईल फोन चार्ज करत नाहीत. आई, तुम्ही मला आईसारख्याच आहात. हे ओले झालेले कपडे तर वाळतील, मला त्याची काळजी नाहीये. पण आपल्या माणसांना काही झालं तर ते मला नाही सहन होणार. तुम्हाला माहितीये मी किती टेन्शन मध्ये आले होते मगाशी. ते माझ्या मनात किती वाईट विचार येत होते माहितीये. जाऊ दे आता, उगाच तो विषय परत नको. मला उद्या मंदिरात प्रसाद वाटायला जायचंय. तुम्ही सापडत नव्हतात ना, म्हणून मी देवाला साकडं घातलं होतं की तुम्ही सापडलात तर तुमच्या हातूनच मी प्रसाद बनवून आणेन म्हणून. किती चांगली आहे ग माझी सून. तेव्हाच मानवही घरी येतो. त्याच्या हातात गरम गरम जिलेबी आणि समोसे होते. अंजू त्या दिवशी आपल्या सासूबाईंना हे सगळं खाण्यासाठी थोडीशी सूट देते. दोघी सासूसुना एकमेकींच्या गळ्यात पडतात आणि मग सगळेजण गरमागरम जिलेबी आणि समोसा खाऊन पावसाचा आनंद घेतात. हाय, मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका.